कधी-कधी आपण आरशात पाहतो आणि आपल्याला फक्त शरीर दिसतं. त्या शरीराची आपण काळजी घेतो, त्याला सजवतो, त्याचा विमा काढतो. पण त्या शरीराच्या आत, या दोन कानांच्या मध्ये एक गोष्ट आहे, जिच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. जगातील सर्वात मोठी गुंतवणूक बँकेत नाही, जमिनीत नाही, ती इथे आहे, या दोन कानांच्या मध्ये. आज स्वतःलाच एक प्रश्न विचारा. तुम्ही या संपत्तीला वाढवत आहात की गंजू देत आहात? आपण लहानपणापासून एक वाक्य सहज वापरतो. हे मला परवडणार नाही. हे वाक्य ऐकायला साधं आहे, पण ते मनावर एक शांत परिणाम करतं. जेव्हा आपण म्हणतो, माझी ऐपत नाही, तेव्हा आपला मेंदू प्रश्न विचारणं थांबवतो. तो झोपत नाही, तो थांबतो. रात्री झोप येत नाही, ती नेहमी पैशांमुळेच असेल असं नाही. कधी-कधी ती झोप येत नाही, कारण आपण विचार करणंच सोडलेलं असतं. पगार वाढला तरच आयुष्य बदलेल, हा विचार गरिबी नाही, ती हतबलता आहे. आणि हतबलता हा पैशांचा नाही, मनाचा प्रश्न आहे. रिच डॅड पुअर डॅड वाचताना एक विचार शांतपणे मनात बसला. संपत्ती बाहेर शोधायची सवय आपण फार लवकर लावून घेतो, पण खरी संपत्ती आत असते. हे मला परवडणार नाही, हे वाक्य मेंदूला आराम देतं. पण हे मला कसं परवडेल, हा प्रश्न मेंदूला कामाला लावतो. आपलं मन एका सुपीक जमिनीसारखं आहे. तिथे आपण काहीच पेरलं नाही, तर तण आपोआप उगवतं. पण जर तिथे समजून घेतलेले विचार, अनुभव आणि थोडी जाणीव यांची बी पेरली, तर तेच मन हळूहळू बदलायला लागतं. आज पैसा फक्त नोटा नाही, तो एक विचार आहे, तो एक निर्णय आहे, तो एक समज आहे. आजपासून तुमच्या खिशावर नाही, तुमच्या डोक्यावर थोडा जास्त वेळ खर्च करा. कारण खिसा रिकामा झाला तर भरता येईल, पण विचार थांबले तर आयुष्यही थांबतं. स्वतःला श्रीमंत करण्यासाठी नाही, स्वतःला समर्थ करण्यासाठी शिकत राहा.